चल सूर्या निघूयात. तुळजा कुठं होतीस तू? किती वेळ झालं शोधतोय तुला. कुठे गेली होतीस? अरे ते मी लेडीज वॉशरूम. तुला काय झालंय? काय सांगू तुला काय झालंय? तू ज्याला लय चांगला माणूस समजतेस ना, तो हाय वा नाही. तो तुझ्या डोळ्यानं बघितलं असतंस ना तर चपलीनं मारलं असतंस त्याला. सूर्या अरे काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर इतका राग काय? कोण काही बोललंय का इथे तुला? कोणाशी भांडून आलायस का? ते गावात एक पण ॲम्ब्युलन्स नाही ना म्हणून राग आला मला. सूर्या अरे होईल हळूहळू सुरू. तुझ्या अशा चिडण्याने ॲम्ब्युलन्स सुरू होणार आहे का? चल जास्त विचार करत बसू नकोस. होईल सगळं छान. विचार तर वेगळाच चाललाय माझ्या डोक्यात तुळजा. तुला फसवून त्या सिद्धार्थनं चांगलं नाही केलं. पहिला यस आहे, दुसरा टी, मग रेश. एसटी रेश. हे बघ एक डॉक्टर गेलं आणि दुसरा डॉक्टर आला. अरे आपल्या घरचं बेस्ट डॉक्टर आहे. ती मगाशी आलेलं लयच खावट होतं. हा ना वहिनी, त्या डॉक्टरनी औषध दिले. हा औषध तर बरोबर आहेत. उद्यापासून न चुकता त्यांना द्यावी लागणार आहेत. दादा येतो आम्ही आता. जाऊ. तात्या 2 घास खाऊन घ्या. औषधं घ्यायची. नको रे, तोंडाची पाक चव गेल्या. मलाच काहीच खायची इच्छा नाही रे आता. काय नाही ऐकणार मी. उठा चल उठ. खायला लागल. औषधं घ्यायची आपल्याला. या इथं टेकून बस. तात्या मामा तुम्ही न खाल्ल्याने कसं चालणार आहे? हे बघा खाल्लं नाही तर ताकद कुठून येणार? आणि ताकद नाही आली तर तुम्ही लवकर बरे कसे होणार? आणि तरी तुम्हाला जर खायचं नसेल ना तर मग आपण सगळेच उपाशी राहूया. काय सूर्या? नग हाच नको करू पुरी. मग खावा बघू. हे बघा तुम्ही खाल्लं नाही ना तर गोळ्याही घेता येणार नाही. आणि गोळ्या नाही घेतल्या तर तुम्ही बरे पण होणार नाही. तुम्हाला इथेच राहायचंय का? नाही ना? तात्या मामा आमचा नाही तर किमान राजूचा तरी विचार करा. तिने इतक्या प्रेमाने ही खिचडी बनवून आणलीये. प्लीज खाऊन घ्या. दे व्हायच दे. चला आ करा. खायचंय हा पूर्ण. सूर्या तू पण जेवून घे चल. आणि मग तू कधी जेवायचीस? तू आधी जेवून घे. ऍक्च्युली मला भूक नाहीये रे. तू खाल्लं नाही तर ताकद कुठून येणार ग? तरी बी तुला खायचं नसेल ना तर राहू दे. तुला एकटीला कशाला ना त्रास? आपण सगळेच उपाशी राहूया. तुला खायचं नाही ना तर मी पण खाणार नाही. अरे वा हे चांगलंय. माझी स्टाईल माझ्यावरच का? मग चल 2 घास खाऊया आपण. चल बस तिथं आलो. तुळजा त्या आयुष्यामध्ये कसले मोठमोठ्या मशिनी होते ना. माणसाला वाचवायला लागल्यात त्या. दुनिया किती पुढे गेली ना. पण त्या पण शेवटी माणसानेच तयार केल्या आहेत ना. तिथे ना हार्टबीट मॉनिटर आहे. अरे ते बघ ना ते एक टीव्ही होता तिथे. हा तर त्यावर ना आपण आपल्या हृदयावरचे ठोके बरोबर पडतायत की नाही, त्यावर ताण येतोय का हे पाहिलं जात. भारीच की. आपण फक्त छातीला हात लावून ठोक मोजत होतो ते बरोबर आहेत का चुकीचं आहेत. आणि ते हाताला बांधायचं ते काय होतं ते?
स्पोकमो मेनोमीटर म्हणतात त्याला. त्याने ब्लड प्रेशर चेक केलं जातं. आणि एक असतं ते ग्लुकोमीटर. त्याने आपल्या रक्तातलं ग्लुकोज किती आहे, त्याचं प्रमाण काय आहे, त्या सगळ्या गोष्टी कळतात. एक असतं ते पल्स ऑक्सिमीटर. झोपली की आता हिला उठवायला गेलो तर झोप मोडवायची. आणि जरा हल्लो तरी बी जाग येईल. सिद्धार्थ, सिद्धार्थ कुठे आहेस तू? मी वाट बघते. आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची. आता ते स्वप्न स्वप्नच राहणार तुळजा. त्यानं तुला फसवलंय हे वास्तव लवकरच कळेल तुला. धनु, काय ग? अगं राहून राहून ना तात्यांचा तो चेहराच डोळ्यासमोर येतोय बघ. त्यांना तसं बघून ना मनात कसं तरी झालं ग अक्का. वय ग, माझ्या तर हातापायाला मुंग्याच आलेल्या. आणि एवढी वर्ष झाली ताते दारू पित आहे. असं कधीच नाही झालं. मग एकदम कसं झालं ते नाही माहित, पण हा असा दिवस ना आपल्या कोणाच्याच आयुष्यात परत कधीच कमबॅक होऊ नये. खरंच आत्याला भेटून किती आनंदात होतो आपण. चांगले हसत खेळत आलो आणि दुसऱ्या क्षणाला दुःख हजर झालं. खरंच लय विचित्र असतं ना आयुष्य. तुळजा वहिनीनं तात्यांना एकदम दारू सोडा सांगायला नको होतं. तिने एकदम दारू सोडायला सांगितल्यावरच त्रास झालाय तात्यांना. भाग्या, हा गा असा विचार नको करू. वहिनीने जे काय केलं ते तात्यांच्या चांगल्यासाठीच केलं ना. त्याच्या मागे तिचं काय वाईट हेतू होता का? नव्हता ना. नाही तर काय, वहिनीनं ते फास्ट एड वेळेत केलं नसतं तर तात्या हॉस्पिटल पर्यंत नीट पोहोचलेच नसते. काय म्हणते ही? अगं फर्स्ट एड म्हणजे वहिनीने तात्यावर जे प्रथम उपचार केले ना ते. हा खरे, वहिनी डॉक्टर आहे ना म्हणून तर आपल्याला फायदा झाला. नंतर आपल्या पायाखालची जमीनच सरकलेली ग. आणि दादानं पण वेळेत तात्यांना हॉस्पिटलला नेलं. ते दोघं होते म्हणून आपले तात्याच आपल्यात आहेत. खरंच दादा आणि वहिनी असंच एकत्र असेल ना तर या घरात दुःखाची सावली कधीच पडणार नाही. त्यांचा संसार सुखाचा होईल आणि या घरात कायम आनंद नांदन. खरे, अगदी मनातलं बोललीस. चला झोपूया. हा. जो संसार पत्त्याच्या बंगल्यागत कधी पण मोडत, अशा संसाराच्या फुलण्याची स्वप्न बघताय त्या. यांना मला काय सांगता पण येईना झालं. सॉरी सूर्या, मी रात्रभर अशीच झोपून होते का? वय बोलता बोलता झोपून गेलीस तू. आणि मला पण नंतर कळालं. मला उठवायचं तरी होतंच ना. आणि तू रात्रभर असाच बसून राहिला होतास. हा, तुझी परत झोपमोड झाली असती ना म्हणून मग. आणि मग तुझ्या झोपेचं काय? रात्रभर जागा होतास. वेडा आहेस का रे तू? त्यात काय एवढं. तू दिवसभर धावपळ करून दमली होतीस आणि एवढी चांगली झोप लागली होती म्हणून म्हणलं कशाला उठवा ना. आणि एकदा झोप मोड झाली ना परत मग झोप लागत नाही नीट. मग तू पण थकला होतास.
तुलाही यामध्ये किती त्रास झालाय. नाही, एवढ्याने थकतोय मी. तू नको लय विचार करू. हो, दुसऱ्याला सांगायचं की विचार करू नकोस आणि स्वतःच दुसऱ्याचा विचार करायचा. खरंच खूप वेडा आहेस तू. आणि हो, पुन्हा असं वागायचं नाही हं. आणि जर असं केलंस ना तर मी खूप रागवेन तुझ्यावर. नाही वागणार. चल जा, फ्रेश होऊन घे. आता डॉक्टर येतील मॉर्निंग व्हिजिटसाठी. किती इनोसंट आहे हा सूर्य. मला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर तसाच बसून राहिला. स्वतःच्या झोपेचा, आरामाचा, त्याला होणाऱ्या त्रासाचा कशाचाच विचार केला नाही त्याने. ही अशी सूर्यासारखी दुसऱ्यासाठी जगणारी, धडपडणारी माणसं आजही या जगात आहे हे बघून खरंच नवल वाटतं. मी खूप लकी आहे सूर्या. मला तुझ्यासारखा मित्र मिळालाय. एक खरा, प्रामाणिक मित्र. काका, जायचंय का घरी? का थांबता इथं माझ्यासोबत? नाही नाही नको. गुराला बांधले आहेत, बांधलेवाणी झालंय मला इथं. बर, 2 अटीवर सोडतो. एक तर चांगलं खाऊन पिऊन गोळ्या औषधं व्यवस्थित घ्यायची आणि दारू कायमची सोडायची. जमल ना? ऐकताय का काका? जमल की. का नाही जमणार? मग ठीक आहे, आराम करा आणि काळजी घ्या स्वतःची. डॉक्टर, तात्या, तात्या, हाऊज यू? अगं धनू, हावर यू असतं का ते? तेच ते. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? होय, बरं आहे आता. बेस्ट. हे घ्या तुमचा ब्रेकफास्ट. नाउ दिस ब्रेकफास्ट यू टेक फास्ट. दादा, ह्या दोनूच्या इंग्रजीला बांध घाल, नाहीतर तात्या परत आजारी पडतील. पण तात्या, तुम्हाला असं बघून आम्हाला लई बरं वाटतंय. आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तात्या? मी किती रडले माहितीये का तुम्हाला? तुम्ही जर असं परत आजारी पडला ना तर बघत होता. अरे हो, सगळं इथंच बोलणार आहे का? घरी बोलायला बी काहीतरी ठेवा की. म्हणजे तात्यांना रिचार्ज मिळाला? डिस्चार्ज म्हणायचं तिला. तेच ते. हो, दिलाय. घरी घेऊन जायला सांगितलंय. तात्या, घरी जायच्या आधी नाश्ता करून घ्या बरं का. आणलाय. हे तुमचं बिल. डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि पैसे काउंटरला जमा करा. सूर्या, काय झालं रे? काय झालं ते? आण इथे बघू देत मला. नाही, कशाला राहू दे. मी म्हटलं ना, मला बिल बघू देत. तुला बिलाच्या पैशांचं टेन्शन आलंय ना? अगं नाही, तसं काय नाही. हे बघ सूर्या, माझ्याशी खोटं बोलायची काही गरज नाहीये तुला. अगं म्हणजे माझ्याकडे आता 20,000 रुपये आहेत फक्त. मी काय म्हणतो, त्यांना थोडं थोडं करून दिलं तर चालणार नाही का? मला नाही वाटत ते असं करू देतील. पण तू काळजी करू नकोस. मी बघते काय होतंय का.
सूर्या, जरा बाहेर येशील का? काय झालं? हॉस्पिटलमध्ये एकदम बिल भरावं लागतं आणि ते भरल्याशिवाय पेशंटला डिस्चार्ज देत नाही. तू एक काम कर, माझी ही हिऱ्याची अंगठी आहे, त्याचे एक 40,000 येतील. तू हिला विक, त्यातनं जे काही पैसे येतील त्याने बिल भरून टाक. नाही नाही, अगं काय बोलतेस तुळजा? उगाच मला लाजवू नको. अगं कशी घेऊ अंगठी मी ती? मग काय करणार आहेस? कसं बिल भरणार आहेस? काय विचार केलायस त्याचा? मी कोणाकडनं उधार मिळतात का बघतो. अच्छा, म्हणजे कोणा दुसऱ्याकडनं उधारी घेतलेली तुला चालेल, पण माझी मदत नकोय. अगं तसं नाही तुळजा, अंगठी म्हणजे जीवाला प्यारी गोष्ट असते ग, ती कशी घेऊ मी? अरे पण मग हरकत काय? मी नाहीये का कोणी तुझ्यासाठी? तू काहीच केलं नाहीयेस का माझ्यासाठी? उलट तू माझ्यासाठी जे जे काही केलंय ना, ते कोणी कोणासाठी नाही करत. त्या तुलनेत मी जे काही करते त्यासमोर शुल्लकच आहेत रे. म्हणून प्लीज तू ही अंगठी घे, जास्त विचार करू नकोस. हिला विक आणि बिल पे करून टाक. तुळजा, पण तुझी अंगठी विकायला लागली ही गोष्ट माझ्या मनाला सारखी खात राहील ग. एक काम करशील मग, ही अंगठी विकू नकोस, गहाण तरी ठेवशील. ठीक आहे, पण मी पैसे फिरून परत अंगठी आणून देईन. आणि हे तुला चालणार असेल ना तरच ती मला अंगठी दे, नाहीतर राहू दे. ठीक आहे, तुझा स्वाभिमान दुखावेल असं मी काही करणार नाही आणि काही बोलणारही नाही. जसे पैसे जमतील तशी अंगठी सोडव आणि मला परत दे. घे. तुळजा, ही अंगठी साखरपुड्यात सरनुबतन दिली ती तर नाही ना? तसं असेल ना तर डॅडींना आवडणार नाही का? नाही नाही, त्यांचा या अंगठीशी काही संबंध नाहीये. ऍक्च्युली ही अंगठी मला सिद्धार्थने दिली. काय? मग तर नकोच, नको अंगठी, घेऊन टाक तुला. अरे सूर्या, काय प्रॉब्लेम आहे? तुला तुझी अडचण कळत नाहीये का? माझ्या अडचणीसाठी तुझ्या काळजाच्या जवळची वस्तू कशी घेऊन जाऊ अगं मी? वस्तू जरी जवळची असली ना तरी ती एक वस्तूच आहे. आणि ती वस्तू जर गरजेच्या वेळी उपयोगी नाही आली तर अशा वस्तूची काय किंमत आहे रे? माझ्या बोटात शोभेची वस्तू म्हणून मिरवण्यापेक्षा ती तुझ्या गरजेला उपयोगी आली ह्याच्यातच मला समाधान मिळेल. हे बघ, जास्त विचार करू नकोस. आता फक्त तू तात्यांचा विचार कर. ते बोललेत ना मगाशी, त्यांना इथे किती बांधल्यासारखं होतंय. मग आपली जबाबदारी नाहीये का इथून लवकरात लवकर त्यांना घरी घेऊन जायची? जास्त विचार करू नकोस, घे. सूर्या, खूप विचार केलास हा तू. आता मी तुझं काही ऐकणार नाही. ही घे अंगठी आणि जा, गहाण ठेव आणि जे काही पैसे येतील त्यातनं बिल पे करून टाक. जा, चल. तू सिद्धार्थनं दिलेली अंगठी मला मदत करायला देतेस, पण मला तुझा सिद्धार्थ दिसला होता हे तुझ्यापासून लपवावं लागतंय. पण लवकरच ते तुझ्या समोर असेल, हे शब्द आहे माझा. सूर्या, अरे किती विचार करणार आहेस तू? चल जा. सिद्धार्थ, मला माफ कर. मी तुझ्या प्रेमाची निशाणी सूर्याला दिली, पण ती भल्या कामासाठी दिली आहे. मला खात्री आहे आता इथे माझ्या जागेवर तू असतास ना तर तूही तेच केलं असतं. तुझा चांगुलपणा दाखवला असतास आणि तुझ्या या चांगुलपणाच्याच तर प्रेमात पडले होते मी.